नमस्कार. सागर संगीत जेवणाच्या पानात हक्काने डाव्या बाजूला मिरवणारी खरपूस कोथिंबीर वडी कशी करायची ते आज आपण पाहूयात. त्यासाठी एक जोडी कोथिंबीर 2 ते 3 वेळा धुवून एका चाळणीत निथळून घेतली आहे. आता ही देठासकट 2 भाग करून बारीक चिरून घ्यायची. चिरलेली सर्व कोथिंबीर एकत्र मोकळी करायची. आता 1 कप अशा मापाने 3 कप कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर दाबून भरून घ्यायची आहे. आता ह्यात गरम मसाला न घालता मोजकेच काही मसाले घालायचे आहेत. ते म्हणजे धणे, जिरं, दालचिनी, काळी मिरी, लवंग, ओवा, याचबरोबर लसूण आणि हिरवी मिरची. या कच्च्या मसाल्याची मिक्सरला दरदरीत पेस्ट बनवायची. आता चिरलेल्या कोथिंबिरीत चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कोथिंबिरीला चांगलं चोळून 5 मिनिट बाजूला ठेवायचं. 5 मिनिटांनी कोथिंबिरीला थोडं पाणी सुटलेलं असणार की त्यात लाल मिरची पावडर, हळद, हिंग, सफेद तीळ, साखर आणि वाटलेला कच्चा मसाला घालून सर्व छान मिक्स करायचं. मिक्स केल्यावर त्याच मापाने 1.5 कप बेसन त्यात मिक्स करायचं. सोबतच अर्धा कप तांदळाची पिठी मिक्स करायची आणि चटपटीत चवीसाठी अर्धा लिंबाचा रस पिळायचा. आता इथे पिठाची चव घेऊन बघायचं. मीठ हवं असेल तर त्यामध्ये अजून घालायचं आणि एकजीव करून मिक्स करायचं. अर्धा मिक्स केल्यावर थोडंसं तेल घालून चांगलं मिक्स करायचं. नंतर गरजेपुरतं पाणी घालून बॅटर तयार करायचं. बॅटर मध्यम प्रमाणात बनवायचं. आता एका ताटाला तेल लावून पसरून घ्यायचं आणि त्यावर हे बॅटर पसरून घ्यायचं. बॅटर जास्त पातळ नाही आणि जाड नाही, साधारण आपण ताटावर पसरू शकेल एवढं बॅटर बनवायचं. बॅटरवर थोडे सफेद तीळ पसरायचे आणि पीठ सेट करायचं. आता एका पातेल्यात आधीच 1.5 ग्लास पाणी घालून गरम केलं होतं. त्यावर हे ताट ठेवायचं. वर झाकण लावायचं आणि सुरुवातीला मोठ्या गॅसवर 2 ते 3 मिनिट आणि नंतर मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिट मिश्रण वाफवायचं. 10 ते 12 मिनिटांनी गॅस बंद करून मिश्रण थंड झालं की ताटाच्या कडा सोडवायच्या आणि सुरीने वड्या पाडायच्या. आता ह्या न वाफवता सुद्धा वड्या आपण खाऊ शकतो. वड्या सगळ्या मोकळ्या सुटसुटीत सुटल्या आहेत. तर वड्या थंड झाल्या की तेलात तळून काढायच्या. ह्या सर्व वड्या आपल्याला पाहिजे त्या रंगावर तळून काढायच्या आहेत. तर ह्या सर्व वड्या तळून झाल्या आहेत. ह्या अशा मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम वड्या होतात. तुम्ही सुद्धा अशा ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.